आपण आहोत जुन्नर तालुक्यातील गाडगे महाराज विद्यालय ओतूर या शाळेच्या आवारामध्ये. आज तारीख आहे 17. काल सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी या शाळेच्या आवारामध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये इथं जे काय हाणामारी झाली, एका विद्यार्थ्याच्या हातावर वार झाले, त्याला जखमा झाल्या. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन आहेत. 10वीच्या परीक्षेला इथे एक विद्यार्थी आला होता. त्यांचं बाहेर काही वादावादी किंवा दुश्मनी काय असेल त्याचा कसूर या ठिकाणी काढला गेला. प्रकरण नेमकं काय आहे, सोबत या गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव आहे? मी संपत मारुती माने, मुख्याध्यापक गाडगे महाराज विद्यालय आणि केंद्र क्रमांक 1385. आज 17 तारीख आहे. 16 तारखेला हा सगळा प्रकार घडला. इथं किती वाजता? साधारणतः 10:30 बेल झाली आणि बेल झाल्यानंतर ह्या गेटमधून सर्व मुलं आम्ही चेकिंग करून नेहमीप्रमाणे सोडत असतो, परंतु सगळ्या मुलांनी ड्रेस कोड आहे आणि ड्रेस कोड असल्यामुळे तरी काही शाळांची मुलं हा नियम पाळत नाहीत ड्रेस कोडचा. त्यांच्यावर ॲक्शन का घेत नाही? त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला आपण इथून तर माघारी लावू शकत नाही. त्यामुळे ते जरी सांगितलं तर काही मुलं म्हणजे काही म्हटलंय मी काही म्हणजे मी म्हणतो एखाद्या ढिगामध्ये 4-6 असतात, मग त्यांच्यावर तुम्ही ॲक्शन का घेत नाही? जरी सांगितलं तरी ते ऐकत नाही. संस्था स्तरावर काय होत नाही का? संस्था स्तरावर नाही, ते शासकीय नियम सांगितले तरी ते ऐकत नाहीत. आणि इथून बरोबर 10:30ला सगळेजण आत येतात. आल्यानंतर या मार्गाने ती मुलं सगळी ब्लॉक नंबर 27मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पूर्ण वैभवशातून काहीतरी हा प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्या मुलाला त्या ठिकाणी CCTV फुटेज तपासले असता त्या मुलाला त्या अंगावरती तो मुलगा कोयता घेऊन गेला. वार करणार तेवढ्यात त्याने तो वार हातावरती गेला आणि त्यांची झटापट सुरू झाली. या ठिकाणी 2 महिला कर्मचारी होत्या आणि महिला कर्मचारी असल्यानंतर महिला कर्मचारी ताबडतोब त्या ठिकाणी गेल्या. आम्ही सगळेजण गेलो ते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी तो प्रकार नक्की काय, किती वेळ झटापट चालू होती? साधारणतः एक 5 ते 7 मिनिटं हा झटापट होते. मग जी मुलं कोयता हातामध्ये घेऊन आली ती ड्रेस कोड मध्ये आली का सिव्हिल ड्रेसमध्ये होती? सिव्हिल ड्रेसमध्ये होते. आणि तुमचे वॉचमन वगैरे तुम्ही अडवलं नाही? येताना बॅग घेऊन आले. साधारण बरीचशी मुलं, सगळी मुलं बॅग घेऊनच परीक्षा हॉलमध्ये म्हणजे हॉलच्या बाहेर बॅगा ठेवतात आणि जात असतात. तुमच्या लक्षात आलं नाही का बाबा यांच्या ड्रेस कोड नाही, मुलं कोण आहेत? शाळांची मुलं हे ड्रेस कोडमध्ये येत नाहीत, त्यामुळे ही घटना घडलेली आहे. याला जबाबदार कोण? म्हणजे तुमची संस्था, ती शाळा का ते 2 विद्यार्थी? ज्या मुलावरती हा हल्ला झाला तो सुद्धा मुलगा ड्रेस कोडमध्ये आलेला नव्हता आणि ज्या मुलाने हल्ला केला होता दोघे ड्रेस कोडमध्ये होते. ड्रेस कोडमध्ये पण दुसरा मुलगा जो ज्याने हल्ला केला त्याची तर परीक्षेचा काही संबंध नाही. काही तो 11वीला होता. तिथं 10वीचा परीक्षा जो द्यायला आलता तोही ड्रेस कोडमध्ये नव्हता. तोही ड्रेस कोडमध्ये नव्हता. मग घटना घडल्यानंतर तुम्हाला कसं कळलं आणि पुढे काय केलं? आम्हाला ही घटना ज्यावेळेला घडत होती त्यावेळेला सगळी मुलं इकडं आसपास पळताना दिसली. नक्की तरी काय वेगळा प्रकार हा घडतो हे आम्हाला जाणवलं. त्यानंतर आम्ही सगळेजण म्हणजे 2 पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी या ठिकाणी होते आणि आम्ही स्वतः सगळा, मी केंद्र प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी आम्ही पाहायला गेलो. तर हा प्रकार म्हणजे कोयता एका बाजूला पडला होता, एका मुलाच्या हातातून रक्त येत होतं. हा प्रकार तिथं आम्हाला पाहायला मिळाला. आणि इथं जी शाळा आहे, इथं म्हणजे कोणाची संस्था आहे आणि किती विद्यार्थी असतात? साधारणतः ही संस्था गाडगे महाराज मिशन मुंबई यांच्यामार्फत चालवली जाते आणि या केंद्रामध्ये साधारणतः 782 मुलं परीक्षा देत आहेत. फार मोठं केंद्र आहे. परीक्षा कधी चालू आहे? परीक्षा गेल्या महिन्यात 20 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीला सुरुवात झाली आणि 18 मार्चला शेवटचा पेपर आहे. म्हणजे आज तारीख 17 आहे, बुधवारपर्यंत पेपर आहे. उद्यापर्यंत म्हणजे बुधवारपर्यंत. इथं पोलीस संरक्षण नसतं का? मग आता पोलिसांनी काही त्यांच्या लक्षात आलं नाही का? हा सगळा सावळा गोंधळ आहे? असलं काय नाही, सगळ्याच्या लक्षात. परंतु काही मुलं म्हणजे ड्रेस कोड सर, पण परीक्षेच्या काळामध्ये असं घडतंय, मग काही वेळेला कॉपीवर जाऊ शकते. काय सुपरविजन किंवा इतर यंत्रणा नक्की काय करते? नाही, तसला काय कॉपी वगैरे प्रकार घडत नाही, कारण आम्ही आतमध्ये हात्यार जाऊ शकतो पण कॉपी नाही जाऊ शकत. हात्यार गेलं म्हणजे ते सगळी मुलं बॅग घेऊनच येतात. आता कॉपी पण बॅगेत जाऊ शकते ना सर? नाही, बॅग आम्ही बाहेर पडतो. त्यांना आमचं एक म्हणजे मुलीसनी तपसायला महिला, मग तिथे वर ज्यावेळेस तपासला असेल तर बॅगेत कोयता सापडला नाही का? प्रकार घडला 10:30 नंतर. म्हणजे पेपर सुरू झाल्यानंतर 11ला आपण देतो. पेपरच्या आधी घडला? पेपरच्या अगोदर घडलेला आहे प्रकार. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षेच्या बाकावर बसायला जातो त्यावेळेस त्याची पूर्ण तपासणी होते.
हां पूर्ण त्याच्या अगोदर नाही, गेटवर तपासणी होत नाही. गेटवरनं तपासणी होत नाही, कारण 782 मुलं आहेत. आपण जर एवढा वेळ आहे म्हणजे नसतोच. 10-30ला बेल झाल्यानंतर 782 मुलं जर आपण तपासायची म्हणतो शक्य नाही. त्यामुळे त्यांचं रशीद किंवा त्यांची वैयक्तिक तपासणी आपण वर्गामध्ये मुलींची तपासणी महिला शिक्षक करतात, मुलांची तपासणी इतर शिक्षक करतात, हे होत असतं. आता माने सर मला सांगा, पूर्वीचे विद्यार्थी, पूर्वीचे शिक्षक आपण पाहिलेले, पूर्वी एखाद्या विद्यार्थ्याला मारलं, शिक्षा केली तरी पालक काय म्हणत नव्हते, विद्यार्थी पण काय म्हणत होता. आता एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी जर चापट मारली तर विद्यार्थ्याला राग येतो, पालक शाळेमध्ये येत आहेत, काय म्हणायचं. पालक पोलीस स्टेशनला जातात, नुसते शाळेत येत नाहीत, फोन करतात, आमच्या मुलाला मारू नका, त्याला शिकायचं आहे तर शिकू द्या, नाहीतर नाही शिकू द्या. इतके अनावस्था आपल्याला आज पाहायला मिळते. हा जो पाल्य बिघडला किंवा पाल्य बिघडतात याला जबाबदार शिक्षक, प्रशासन की पालक? याला जबाबदार एकतर आपल्याला म्हणता येईल आता 8वीपर्यंत पास नाही, आता 8वीपर्यंत नापास सिस्टीम नाही, बरोबर. आणि हल्लीची मुलं जी आहेत हे जवळजवळ सर्रास मोबाईल वापरत असतात. हे मोबाईलचा विपरीत परिणाम, इंटरनेटचा विपरीत परिणाम आणि शाळेविषयी गुरुविषयी अनास्था, ह्या गोष्टी अजिबात आदर नाही, अजिबात कसलाही आदर नसतो किंवा काही नाही. आता तुम्ही विद्यार्थ्यांना, पालकांना काय आवाहन कराल? मी एकच आव्हान करेल की शासन जरी म्हणत असलं म्हणजे शिक्षा नको, शिक्षा ही मुलासनी पाहिजे, शिस्तही पाहिजे. शिस्तीनं कुठलीही प्रगती होत असते, भले हळू होईल परंतु शिस्तीने नक्कीच प्रगती. तुम्हाला जर तुमचा पाल्य घडवायचा असेल तर शिस्तीशिवाय तो मोठा होऊ शकत नाही जीवनात. म्हणून माझे कळकळीचे सर्व पालकांना नम्रतेची विनंती राहील की आपण आपल्या मुलाला शिस्तीत ठेवा, स्वतः त्याच्यावरती चांगले संस्कार करा, मोबाईलपासून दूर ठेवा. आता शिक्षण हे वाघिणीचं दूध असं संबोधलं जायचं, सध्या हे असं पाहिल्यावर काय समजायचं? हे आता ती पूर्वीची म्हण होती, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आता मुलं शिक्षणापासून लांब पडतात. हे सर्व मुलं नाही परंतु थोडीफार मुलं आहे. असं आपण ज्यावेळेला लहान होतो, आपल्याला ज्यावेळेला शिक्षा करत होतो त्यावेळेला आपली कुठलेही पालक तक्रार घेऊन शाळेत जात. तुमचं मूळ गाव कुठलं? मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले माझं गाव आहे. तुमचं शिक्षण किती? माझं मी BA BEd आहे, इंग्रजी विषय आहे. आता इथे जे तुमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत, कुठल्या म्हणजे इथं काही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे का किंवा आश्रमशाळा आहे का? एकूण तुमच्या शाळेचे किती विद्यार्थी? आमची इथं 3 युनिट आहेत. एक गाडगे महाराज विद्यालय ओतूर, कितवी ते कितवी? 5वी ते 10वी. नंतर गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ओतूर. साधारणतः आमचा पट आहे 800 किंवा 830पर्यंत. ह्या शाळेचं एक 400-500 असेल आणि इंग्लिश मिडियमचा 500-700 असं आमचं एवढं मोठं युनिट आहे. कालच्या घटनेमुळे बाकीच्या विद्यार्थ्यांवर घबराट पसरली, भीतीचं वातावरण आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? हा प्रकार घडला अतिशय निंदनीय किंवा अतिशय वाईट होता, परंतु त्यातून आम्ही सर्व मुलांनी जरा धैर्य देऊन शांत करून त्यांनी तो पेपर व्यवस्थित कालचा आम्ही पार पाडलेला आहे. सर्व मुलांनी पेपर दिलेला आहे. इव्हन ज्याच्यावरती वार झाला होता त्याही मुलाला आम्ही रायटर देऊन त्याची परीक्षा त्या ठिकाणी आम्ही स्वतः आमच्या शिक्षकांनी त्याचं ड्रेसिंग वगैरे करून त्याला रायटर देऊन त्याची परीक्षा आम्ही काल पूर्ण केली. काल कुठल्या विषयाचा पेपर होता? काल इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. मग आता ते 10:30 वाजता घटना घडली, पेपर सुरू व्हायच्या अगोदर घटना घडली, मग पेपरला उशीर झाला असेल, विद्यार्थ्याला पेपर लिहायला वेळ पुरला नसेल, मग कसं जुळवलं? हा प्रकार इतका फास्ट घडला होता की त्या मुलाला नंतर आम्ही ते आरोग्य कर्मचारी बोलवले. नंतर त्यांनी त्याचं डिटेक्शन केलं, त्याला थोडं इथं लागलं होतं, हे रक्त वगैरे येत होतं, त्याला ती आपण पट्टी वगैरे केल्यानंतर बँडेज केल्यानंतर ते राहिले मलमपट्टी केल्यानंतर, आणि त्याला आमच्या त्या ऑफिस शेजारी बसवून जे इतर मुलं लिहितात रायटर घेऊन त्या ठिकाणी त्याला बसवून त्याची परीक्षा व्यवस्थित त्यानं जवळजवळ 2 तास 10 मिनिटं परीक्षा दिलेली. आता तो मुलगा कुठे आहे ज्याच्यावर हल्ला झाला? तो मुलगा घरी गेलेला आहे वडिलांसंग. तो कुठला आहे? ते आम्ही परीक्षा संपल्यानंतर तो मुलगा तो इथलाच ओतूरमधला चैतन्य विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला, 1 मिनिट. पियुष गोरख जाधव की ज्याच्यावरती वार झाला तो मुलगा आहे, 16 वयाचा आहे आणि साधारणतः ब्लॉक नंबर 27 मध्ये तो परीक्षा देत होता. त्याचं CCTV फुटेज वगैरे आमच्याकडे आहे. जे आरोपी आले ते आरोपी साधारणतः नंतर पोलिसांनी 4 पकडले आणि एक तिथंच होता. आपण पाहतोय
गाडगे महाराज विद्यालय ओतूर या ठिकाणी 10वीची परीक्षा द्यायला बाजूच्या शाळेतील आलेले विद्यार्थी 13 शाळेतील विद्यार्थी ह्या गेटमधनं येत आहेत. त्यांची तपासणी होते. काही विद्यार्थी ड्रेस कोडमध्ये नसतात. ड्रेस कोडमध्ये नसणारे विद्यार्थी पेपर देत आहेत. ड्रेस कोडमध्ये नसणारे विद्यार्थी आपल्या सॅगमध्ये हत्यारं घेऊन येतात. त्यांच्याकडे कॉपी असेल, पुस्तकं असतील नसतील हा भाग तर वेगळाच, परंतु गेटवर कुठल्याही प्रकारची तपासणी न होता किंवा शाळेच्या इमारतीमध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची कुठलीही तपासणी न होता जर अशा प्रकारचे जर हत्यारं आतमध्ये जात असतील तर याला जबाबदार कोण? नक्की शिक्षक, पालक की प्रशासन? हा एक संशोधनाचा विषय आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे आहेत. जरा जे आपण तानाजी तांबेंना विचारूया. शेवटी अशा घटना ज्या घडत आहेत हे अतिशय दुर्दैव आहे. जुन्नर तालुक्यामध्ये असे प्रकार आता वाढू लागलेले आहेत. पूर्वी शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना प्रचंड आदर, जिव्हाळा, ओलावा होता. आता मात्र याच्या विरुद्ध सगळं पाहायला मिळतं आहे. तानाजी शेठ, तुम्ही काय सांगाल? काल तुमच्या ओतूरमध्ये हा जो निंदनीय प्रकार घडला कसं पाहता? वाणीसाहेब नमस्कार. परवाचा जो प्रकार घडला आहे, कालचा जो प्रकार घडला आहे त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो. झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा अधिक गाडगे महाराज विद्यालय ही शाळा खरोखर चांगली आहे. ह्या शाळेत हा प्रथम घडलेला प्रकार आहे. मी जुन्नर तालुक्यातील सर्व पालकांना आव्हान आणि विनंती करतो आहे की आपली मुलं शाळेत जाताना, कॉलेजला जाताना त्यांच्या दप्तरामध्ये काय घेऊन जातात, घरामध्ये काय घेऊन येतात याची त्यांनी शहानिशा करावी. आणि आपला मुलगा जर तो शिक्षणासाठी बाहेर गेला आहे, क्लासवरनं घरी येतो आहे, तर संध्याकाळी 7 नंतर तो घराच्या बाहेर पडता कामा नये. ही पालकांची जबाबदारी आहे. कारण जर आज मुलांना त्याचा आवर घातला नाही तर मुले गुंडगिरीत प्रवृत्त होतील, शिक्षणाला बाजूला ठेवतील आणि गुंडागर्दी ह्या जुन्नर तालुक्यात सुरू होईल. वाणीसाहेब, ओतूर हे सुसंस्कृत गाव आहे. प्रत्येक घरात शिक्षक आहे, संतांची भूमी आहे आणि ही संतांची भूमी आहे. आम्हाला याचा खेद होतो आहे की हा पहिल्यांदा घडलेला प्रकार आहे. परत याची पुनरावृत्ती होता कामा नये म्हणून मी ओतूर पोलीस स्टेशनचे API कर्तव्यदक्ष अधिकारी ताटे साहेबांना विनंती करतो आहे, साहेब आपण आपल्या कामात कधीही कसूर केलेला नाही. आपण आत्तापर्यंत गुन्हेगारांना शासनच दिलेलं आहे. आजपर्यंतचं रेकॉर्ड तुमचं उत्तम आहे. आणि साहेब, आजही तुम्ही ज्या मुलाने वर्गात येऊन कोयत्याने हल्ला केला त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे. शिक्षा करायचं काम न्यायालयाचं आहे. हे अटक करणार घेऊन जाणार. ह्या विद्यार्थ्यांना, पालकांना समुपदेशन केलं पाहिजे. कायद्याचा धाक राहिला पाहिजे. खाकी वर्दीचा धाक राहिला नाही. सदरक्षणाय खलनिग्रहाने आपण म्हणतो. आता गुन्हेगारी बोकाळत चाललेली आहे. वाणीसाहेब, हा जुन्नर तालुक्यात दुसरा प्रकार घडला आहे. पहिला प्रकार जुन्नरमध्ये आपल्याला ज्ञात आहे, पण वडगाव आनंदला पण घडला ना. वडगाव आनंदला घडला, तोही झाला. म्हणजे जुन्नर तालुक्यात चाललं आहे काय? माझी जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनासुद्धा विनंती आहे की आमदार साहेब आपण याच्यात लक्ष घाला आणि हे शाळा असतील, समाज असेल, ह्या समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी अशी एखादी टीम प्रशासनाने करायला पाहिजे. प्रशासनाने केलं पाहिजे. आणि प्रबोधन करण्यासाठी सुद्धा, मुलांवरती प्रबोधन करण्यासाठी जसं आपण कीर्तनातनं उपदेश ऐकतो तसं शाळेंमध्ये प्रबोधन सुरू करा. आणि लहान मुलांवरती 9वी 10वीतल्या 11वीतल्या मुलांवरती प्रबोधनाचा जो इफेक्ट होईल साहेब, वाणीसाहेब, त्यातून मुलं प्रवृत्त होतील, गुन्हेगारीकडे जाणार नाहीत आणि शिक्षणाकडे जाऊन आपलं करिअर घडवतील. शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे असं म्हटलं जायचं, परंतु आता शिक्षण हे दुय्यम झालं. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. ग्रामीण भागातील पालक काबाड कष्ट करून आपल्या विद्यार्थ्याला शाळेत पाठवतात. मुलगा आपला शाळेत जातो आहे, अभ्यास करतो आहे असं पालकांना वाटतं, परंतु मुलगा नक्की शाळेत काय करतो आहे, शिक्षक त्याला शिकवतात का, हे पाहणं देखील पालकांची जबाबदारी आहे. जर शाळेच्या आवारामध्ये हत्यारे येत आहेत, दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला जातो, तर नक्की चाललं आहे काय? छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे. ह्या शिवजन्मभूमीमध्ये असा प्रकार होत असेल तर ही बाब निंदनीय आहे. ओतूर ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये अशी लहान लहान अल्पवयीन मुलं जर बॅगेमध्ये हत्यारं घेऊन जर असा हल्ला करत असतील, एखाद्याचं
जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे दुर्दैव आहे. संबंधित शिक्षण संस्था, संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, तुम्हा आम्हा सगळ्यांची ही जबाबदारी आहे. भविष्यकाळामध्ये असे प्रकार घडणार नाही याबाबतची दखल सगळ्यांनी घ्यायला हवी. प्रामुख्याने पालकांनी आपला विद्यार्थी शाळेत जातो आहे तो नेमका काय करतो आहे, संध्याकाळी वेळेवर येतो आहे का, त्याच्या दप्तरामध्ये काय असतं आहे, नक्की अभ्यास करतो आहे का वेगळं काय चालू आहे. आणि हल्ली मोबाईलचा जमाना आहे. मोबाईलमुळं विद्यार्थी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत चाललेले आहेत. पालकांनो, तुम्ही देखील सतर्क राहा, काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओतूर. सर नमस्कार. 16 मार्च 2026 रोजी गाडगे महाराज विद्यालयामध्ये 10वीची परीक्षेचा पेपर सुरू होण्यापूर्वी 2 पोरांची मारामारी झाली. एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले. सर काय पुढे अपडेट आहे, काय गुन्हा दाखल झाला आहे? सदर प्रकरणात ओतूर पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या मुलांना पण अल्पवयीन जी मुलं होती, ज्या मुलांनी कोयत्यांना त्या मुलावर वार केला, त्याला आणि त्याचे इतर चार मित्र, त्यांना पण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आपण करीत आहोत. सर विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही काय आवाहन कराल? अशा प्रकारची बालवयामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर जरा कमी केला पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांनी गेलं नाही पाहिजे, अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आणि पालकांनी पण त्यांच्या मुलांचे मोबाईल चेक केले पाहिजेत, त्यांच्या मुलांच्या सतत संपर्काला राहिलं पाहिजे. कारण या प्रकरणामध्ये जुना त्या मुलांचा वाद झाला होता. तो वाद जर वेळीच त्या मुलांनी त्यांच्या पालकांना सांगितला असता, त्यांचा जर सुसंवाद असता, तर त्यावेळेस लगेच त्याच पालकांनी त्याच मुलांच्या पालकांना बोलवून त्यांना समजावून सांगून त्याला प्रतिबंध घालता आला असता. ही घटना घडली नसती. त्यामुळे पालकांनी सतत आपल्या मुलांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे. पालक आणि विद्यार्थ्यांना एक थोडंसं सांगू इच्छितो का आज हे मुलं जे आपल्याकडे शिक्षण घ्यायला येतात, तसं पाहिलं तर मुलांचं हे शिक्षण घेण्याचं वय आहे. ह्या वयामध्ये खरंच मुलांनी ना का शिक्षण घेण्याकडे थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजे. जे सध्या मोबाईल किंवा पिक्चरच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून जो काही हिंसाचार होतो, त्याच्यासाठी थोडंसं मुलांनी एक आपण संस्कार, पालकांना काय आवाहन कराल? पालकांना असं आवाहन करू इच्छितो का आपली मुलं जी शाळेत येतात ती व्यवस्थित येतात किंवा नाही, शाळा सुटल्यानंतर परत ती घरी वेळेत पोहोचतात किंवा नाही, किंवा कुठे इकडे तिकडे जातात, त्याचबरोबर अभ्यासात लक्ष देतात किंवा नाही, हे थोडंसं शिक्षकांबरोबर बसून त्यांनी शिक्षकांबरोबर थोडीशी चर्चा करून पाल्यांवर त्याचा म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे असं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.